रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळं काही आपलं नसतं. कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं. हवे असलेल्या गोष्टी माणसाला मिळत नाही, पण नको असलेल्या गोष्टी माणसाला का घातल्या जातात? याचं फार सुंदर उत्तर सुरेश भटांनी दिलं आहे. आयुष्य लहान आहे, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवं ते, ये दुनिया दुकान आहे. आणि जगणं निरर्थ म्हणतो तू बेईमान आहे, तू बेईमान आहे. तर आता तुमच्या समोर मी समीर दांडेकर याला आपले विचार व्यक्त करण्याकरिता स्टेजवर बोलवत आहे. तर एकदा जोरदार टाळ्याने याचे स्वागत होऊ द्या. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पुस्तक महत्त्व भूमिका बजावत असतात. पुस्तके असे साधन आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. पुस्तकांमधून मिळणारं ज्ञान आपल्याला इतर ठिकाणी मिळणार नाही, पण आता विकसित तंत्रज्ञानामुळे आपण या पुस्तकांपासून दूर चाललो आहोत. तर त्या पुस्तकाची आत्मकथा मांडण्यासाठी मी इथे उभा आहोत. नमस्कार मित्रांनो, मी समीर मंगलाल दांडेकर, वर्ग 7वीचा विद्यार्थी. आज तुमच्यासमोर विषय मांडत आहोत, तंत्रज्ञानाच्या युगात मी पुस्तक बोलतोय. मित्रांनो, मी एक पुस्तक बोलतोय. हो, खरंच मी एक पुस्तक बोलते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की पुस्तक कसं काय बोलायला लागले, पण आजकालच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञान युगात मी माझे महत्त्व आणि उपस्थिती याबद्दल आज तुम्हाला लोकांना सांगणार आहे. मी पुस्तक बोलते. मला पुस्तक असण्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचं गठ्ठ नसून व माझ्यामध्ये समर्पित कित्येक माहिती हे ज्ञानाचा संग्रह आहे. माझ्यामध्ये लिहिलेले प्रत्येक पान हे भावना व्यक्त करण्या जाण्यासाठी वापरलेले लेख, शब्द आणि दृष्टिकोन आहे. मी एकमेव असा मार्ग आहे ज्याचा वापर करून लोक त्यांच्याशी दूर असलेल्या लोकांशी आपली भावना व्यक्त करण्यासाठी माझा वापर करतात. माझ्यामध्ये असलेले ज्ञान हे मर्यादित आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. माझ्यामुळे आपल्यातील कित्येक लोक आज यशस्वी झाली असेल, तर काही लोक ज्यांनी माझ्या ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त केलं आहे. पण आता लोकांच्या मनात माझे महत्त्व कमी होत चालले आहे हे मला दिसत आहे. आपला देश जसं जसं विकसित होत गेला तसं आपल्या देशामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आले. त्यामधून काही मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांची निर्मिती झाली. त्यामुळे लोक मला पूर्णपणे विसरले आहे. लोकांना कोणती माहिती काढायची असेल तर ते पुस्तकांचा वापर न करून मोबाईल, कॉम्प्युटर यांचा वापर करतात आणि ते माहिती काढतात. पण आज ते लोक विसरत चालले आहे की जे मोबाईल, कॉम्प्युटरमधून मिळणारी माहिती ते आपल्याला काही क्षणासाठी लक्षात राहतात, पण आपण जे पुस्तकांपासून वाचलेली माहिती ते आपल्याला जीवनामध्ये कायम स्वरूपात लक्षात राहतात. पण आता तुम्ही विसरता कामा नये. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणतं ध्येय सादर करायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पुस्तकांची मदत घ्यावी लागेल. तर जाता जाता एवढंच म्हणते की पुस्तकांना महत्त्व देसाल तरच तुमचे जीवन महत्त्वपूर्ण होते. धन्यवाद.